Today's topic of simple present tense. Structure दिले आहे subject plus V1 plus yes plus object. yes कुठे लागतो तर जेव्हा आपला subject singular असेल तर तुमच्या verb ला yes लागते आणि जेव्हा तुमचा subject plural असेल तर त्या verb ला काय लागतं yes लागत नाही. आता बघा इथे मी 6 सेंटेन्स लिहिलेत म्हणजे एकाच सेंटेन्सचे इथे 6 सेंटेन्स बनवलेले आहेत. पहिलं जे सेंटेन्स आहे तुमचं ते काय असर्टिव्ह सेंटेन्स आहे. केदार गोज टू स्कूल. फॉर्म्युलाज बघा स्ट्रक्चर होतं सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तसंच तुमचं इथे घेतलंय केदार हा सिंग्युलर आहे त्यामुळे या वर्बला काय आलं येस आलंय. केदार गोज टू स्कूल. केदार गोज टू स्कूल. केदार शाळेत जातो. आता या सेंटेन्सेस मी काय केले निगेटिव्ह सेंटेन्स बनवलं. इथे गोज असल्यामुळे इथे काय घेतलंय प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डू किंवा डज घेऊ शकतो. जर तुमच्या वर्बला यस असेल तर इथे काय यूज करायचं आपल्याला डज यूज करायचे. केदार डजच्या नंतर तुम्हाला यूज करायचे नॉट. केदार डज इथे डज आल्यामुळे इथे काय लिहायचे गो टू स्कूल. केदार डज नॉट गो टू स्कूल. व्हॉट इज द मीनिंग. केदार शाळेत जात नाही. केदार शाळेत जात नाही. आता काय करायचे तुम्हाला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते आपण स्टार्ट करतो डजनी. जर तुमचं प्रेझेंट टेन्स असेल तुम्ही स्टार्टिंगला जर V1 आलं असेल म्हणजे वर्बला तुमच्या वर्बला यस असेल तर तुम्ही इथे डज घेऊ शकता. तुमच्या वर्बला जर यस लागलेला नसेल तर तुम्ही डू यूज करू शकता. ठीक आहे. तर हे तुमच्या वर्बवर डिपेंड करतं. डज केदार गो टू स्कूल. डज केदार गो टू स्कूल. केदार शाळेत जातो का. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स काय म्हणतंय डज केदार गो टू स्कूल. केदार शाळेत जातो का. आता इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना डज केदार जसं आहे तसंच ठेवायचे. डज केदार फक्त इथे काय यूज करायचे नॉट. वर्बच्या आधी काय यूज करायचे नॉट. डज केदार नॉट गो टू स्कूल. केदार शाळेत जात नाही का. आता WH टाइप क्वेश्चन दिले तिथे दोन व्हेन आणि वाय. When does केदार go to school? When does केदार go to school? केदार शाळेत केव्हा जातो. केदार शाळेत केव्हा जातो आणि का जातो. आता मला विचारायचे का जातो मग काय जातो कशासाठी लिहायचे. Why does केदार not go to school? केदार